झटो केलेला आहे. छान छोटे छोटे गोळे करून त्याच्यामधलं जे असं रसगुल्ला टाईप असतं बनवायचं ते आहे सांगते. हॅलो हॅलो हॅलो. आज गोडाचं काहीतरी बनवायचं होतं, पण गरमी खूपच जास्त वाढलेली आहे. सो म्हणून मी विचार केला काहीतरी थंडगार असं छान बनवते. रसमलाई बनवायचा प्लॅन आहे. ह्या अगोदर कधी बनवलेली नाही आहे, पहिल्यांदाच बनवणार आहे. इच्छा बऱ्याचदा झालेली बनवायची की बनवलं पाहिजे, पण कधी योग आला नव्हता. आज विचार केला गोडाचं काहीतरी बनवायचं आहे तर रसमलाईच बनवूया आणि ट्राय करूया कशी बनते ते घरी. ऑफकोर्स काही बनवायचं असेल आणि आपल्याला ऑनलाईन मागवायला लागणार नाही, असं होणार नाही. सो झटो केलेला आहे, बनवायला घेणार आहे. मी थोडंसं दाखवणार आहे. माझा पण फर्स्ट टाइम आहे, सो थोडीशी गडबडलेली असेल कदाचित मी, पण बघूया कसं बनतं. ह्यासाठी अगोदर आता मी त्याचा रसमलाईचा जो रस असतो, जे दूध असतं असं बासुंदीसारखं, ते बनवून घेणार आहे. बासुंदी बऱ्यापैकी घट्ट असते, ह्याचं दूध असं पातळ असं असतं. सो मी ते आता 1 लिटर दूध घेतलेलं आहे. त्याची मलाई काढलेली आहे थोडीशी, सो दॅट ते थोडंसं पातळ राहतं. आणि त्याच्यामध्ये आता थोडेसे ड्रायफ्रूट, साखर असं सगळं घालून रस बनवणार आहे. लेट मी टेक यू थ्रू द प्रोसेस. ओके, प्लीज कीप ऑन वॉचिंग. दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर मी केशर घालणार आहे, कारण की त्याचा रंग यायला वेळ लागतो. एवढं एक केशर घेतलेलं आहे, मी घालणार आहे, चुरून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये हे मी ड्रायफ्रूट्स बारीक करून ठेवलेलं आहे. 7-8 बदाम, 7-8 पिस्ते आणि 7-8 काजू इतकं आहे. हे सुद्धा घालणार आहे ह्याच्यामध्येच. छान बॉईल झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहे. बासुंदीसारखं ह्याला घट्ट नाही करायचं आहे, सो म्हणून असं आटवायचं नाही आहे. छान गरम होऊ द्यायचं आहे. केशराचा छान रंग आल्यावरती मग जरा साखर घालायची आहे. हलकंसं पिवळसर झालेलं आहे, अजून बराच केशरचा रंग यायचा बाकी आहे. मी ह्याच्यात थोडीशी साखर घालणार आहे. मी अंदाजे घालते. 4 मोठे चमचे साखर घेतलेली आहे, लागल्यास अजून ॲड करेन. चांगला कलर येतो आहे. थोडंसं अजून 1-2-3 मिनटं करणार आहे. पर्सनली असं वाटतं आहे की अगोदर आपण जेव्हा वेलची पावडर वगैरे घालतो तर त्याचा सुगंध तेवढा राहत नाही. सो जेव्हा गॅस बंद करायला 2-3 मिनटं असतात तेव्हाच मी वेलची पावडर घालते. आता मी घालणार आहे. रसमलाईसाठी लागणारा जो रस होता तो बनवून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जास्त काही असं करायचं नसतं. थोडंसं फक्त दूध बॉईल करायचं आहे, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे, केसर घालायचे, साखर घालायची आणि वेलची पावडर घालायची आहे. तर ते पटकन झालेलं आहे. 10-15 मिनटं लागतात फक्त त्या गोष्टीसाठी. आणि आता ते मी थंड करायला ठेवलेलं आहे. फ्रीजमध्ये नाही ठेवलेलं आहे, असंच ठेवलेलं आहे झाकून. आणि रूम टेम्परेचरवरती ते थंड करायचं आहे. त्याला मध्ये हलवत राहायचं, नाही तर त्याला मलाई त्याच्यामधलं जे असं रसगुल्ला टाईप असतं ते मी करणार आहे आता. आणि त्यासाठी दूध तापवायला ठेवलेलं आहे. ते दूध तापलं त्याच्यानंतर त्याला पाडायचं आहे आणि नंतर मग त्याचं असं छान छोटे छोटे गोळे करून बनवायचं ते आहे सांगते. ते आता मी करायला ठेवलेलं आहे, दाखवते. जोपर्यंत बॉईल येत ना तोपर्यंत असं ढवळत राहायचं आहे. सो आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, बॉईल आता होईल. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हिनेगर घालायचं. व्हिनेगर डायरेक्ट नाही घालायचं आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं पाण्यामध्ये डायल्यूट करून घालायचं आहे. काही दुधाला उकळी आलेली आहे, मी गॅस बंद केलेला आहे आणि 2 मिनटं वेट करायचं आहे थोडंसं ते सेटल होईपर्यंत. त्यासोबतच मी इकडे साईडला एक सेटअप रेडी केलेला आहे, जिकडे खाली एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यावरती चाळण आणि त्याच्यावरती एक रुमाल घेतलेला आहे आणि हे गाळण्यासाठी यूज करणार आहे. हे व्हिनेगर आणि पाणी मी असं मिक्स केलेलं आहे, ते मी असं एक चमचा करून घालणार आहे आणि एकदम हळूहळू याच्यामध्ये स्टर करायचं आहे, हळूहळू मिक्स करायचं आहे. अलगद असं ढवळत राहायचं. मग थोडंसं घालणार आहे, पुन्हा हलक्या हाताने मिक्स करणार आहे. असं रिपीट करणार जोपर्यंत पूर्ण हे दूध फाटत नाही. सगळं दूध फाटलेलं आहे आणि हे लगेच गाळायचं आहे.
सेटअप रेडी करून ठेवलेलाच होता, सो मी हे गाळून घेते आणि मग दाखवते. लवकर घाई करायची आहे, सगळं नाही दाखवू शकत फटाफट. सो मी काय करते, ह्याला असं थोडं थोडंसं घेते, ह्याला थोडं थोडंसं घेते आणि ह्या भागात ह्याला असं त्याचे जे एकदम असे जाडसर असतात ते मोडून घेते आणि स्मूथ करते आहे. सो एका पार्टला असं एका सेक्शनला घेऊन 3-4 वेळा करायचं आहे की ते सगळं स्मूथ होऊन जाईल. असं केलं, 3-4 वेळा केलं की सेपरेट ह्याच्यामध्ये काढून घेते, सो दॅट एकाच सेक्शनला मल्टिपल टाइम्स होणार नाही. याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर आहे, सो म्हणून मी याच्यामध्ये फक्त चमचा मैदा घालणार आहे. माझे सगळे रसमलाई शेप करून झालेले आहेत. एकदम छोटे छोटेच करायचे आहेत कारण की हे नंतर फुगतात. ह्या साईडला मी पाणी आणि त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे. पाक करायचा नाही आहे, एकदम असं पातळ पाणी असलं पाहिजे. गरम केलेलं आहे, एकदम हाय फ्लेमवरती ठेवलेले आहे आणि हाय फ्लेमवरती ठेवून आता मी एक ड्रॉप करणार आहे. सगळे रसमलाई ड्रॉप करून झालेले आहेत. लकीली एक पण फुटलेली नाही आहे. सो आता मी 2 मिनटं हे हाय फ्लेमवरती ठेवणार आहे आणि नंतर मग झाकून त्याला शिजवणार आहे. जास्त फुगलेले आहे आणि व्यवस्थित झालेली आहे आता शेप. आता मी ह्याला पटकन ट्रान्सफर करते थंड पाण्यामध्ये. हे काढून झालेले हा माझा बेबी रसगुल्ला आहे जो मी टेस्टिंगसाठी केलेला. तोही छान झालेला आहे. सगळे काढून घेणार आहे. इथे थंड पाण्याचं सेटअप आहे, तिथे काढून घेते. ओके, सो आता हे जे आपण बनवलेलं दूध ते थंड झालेलं आहे, छान रूम टेम्परेचरवरती आलेलं आहे. केशराचा रंगसुद्धा मस्त आलेला आहे आणि हे मी थंड पाण्यामध्ये घालून ठेवलेले तेही आता झालेले आहेत. सो आता मी काय करणार आहे, हे घेणार आहे. खूप जास्त नाजूक आहे, सो एक एक करून घेणार आहे असं. आणि ह्याच्यातलं पाणी ना असं अगदी अलगदपणे काढून घ्यायचं आहे. पाणी काढून घेतलं, पातळ झालेली आहे आणि ही सोडत जायची. ओके, आठवणीने सगळं पाणी काढून घ्यायचं आहे कारण की जर आपण पाणी नाही काढलं तर दूध शोषून नाही घेणार ना. असं मी सगळे करून घेते आणि हे थंड करायला ठेवते. सगळ्यात जास्त पेशन्सवाला पार्ट हाच आहे की हे सगळं झाल्यानंतर त्याला छान थंड होऊ द्यायचं आहे आणि 2-4 तास थोडं मुरलं ना की छान पण लागणार अजून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा कारण की मला खूप आवडतात हे सगळ्या गोष्टी वाचायला. ओके, बाय.